ठाण्यातील ओंकारेश्वर मंदिरात शिवरात्रीची तयारी पूर्ण झाली आहे। भाविकांना उन्हाची झळ बसू नये म्हणून मंदिर परिसरात मोठा मंडपही टाकण्यात आलाय। मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांकडून सामूहिक शिवस्तोत्राचं पठणही करण्यात आलं। सकाळी विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। मावळात पांडवकालीन घोरवडेश्वर शिव मंदिर आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच घोरवडेश्वर मंदिरात राज्यासह पंचक्रोशीतील शिवभक्त अभिषेक पूजा करतात। उत्सव समितीच्या वतीनं शिवभक्तांसाठी पाण्याची आणि भोजनाची मोफत सुविधाही केली जाते। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती सालबर्डी कोंडेश्वर करिता 950 पेक्षा अधिक बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय। अमरावती मोर्शी बडनेरासह 8 डेपोतून बसेस सोडण्यात येणार आहेत। तर 23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान बसेस धावणार आहेत आणि या दरम्यान महिलांना प्रवासात 50% सूट तसंच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा ही सवलत शासनाकडून दिली जाणार आहे। ठाण्यातील ढोकळी मंदिरामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन करण्यात आलंय। अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत संध्याकाळी 4 ते 10 पर्यंत वाहतूक बदल असेल।